गुड इव्हनिंग. आज मी हा व्हिडिओ बनवतोय कारण का बरेच लोक किंवा बरेच इन्व्हेस्टर सध्या थोडंसं पॅनिक फील करतात आहेत. तर मी एक विचार केला आणि मला ज्या रिक्वेस्ट आल्या की सर तुमचं थोडंसं गायडन्सची गरज आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आता एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगू शकेल की नाही हा थोडासा डाऊट आहे. पण एक 2-3 व्हिडिओची सिरीज बनवून मी तुम्हाला ओव्हरऑल काय होऊ शकतं पुढील 5-6 महिन्यात आणि त्याच्यानंतर पुढील 1-2 वर्षामध्ये, ते आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण काय ऍक्शन घ्यायचे पुढील काही काळामध्ये. तसं मी ग्रुपवर मेसेज करत असतो, पण काही जणांची रिक्वेस्ट होती की सर तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा ऑडिओ बनवून सांगा. ठीक आहे. तर व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी. ठीक आहे. तर बघा, आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. सगळ्यात अगोदर तर ऑगस्ट सप्टेंबर किंवा जून जुलै ऑगस्ट मध्ये 2024 मध्ये आपण फॉल काय येणार आहे आणि किती येणार आहे हे जेव्हा डिस्कस करत होतो किंवा ग्रुपवर सांगत होतो, तर ते त्याच्या पाठीमागे एक थिअरी आहे ज्याच्याने मी ते फाइंड केलंय. आणि ती थिअरी मी मागील 1-1.5 वर्षामध्ये ज्या लोकांनी बॅचेस केले त्यांना शिकवली आहे. ती मी इथे शिकवू शकत नाही लगेच, पण मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकला पुढील काही काळामध्ये, ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. तो फॉल किती येणार होता, का येणार होता, हे कसं आयडेंटिफाय केलं, मग कुठपर्यंत एखादा स्टॉक, जसं आता आपण बोलतो की ऑटो सेक्टर 50% पडू शकेल, जसं सुरुवातीला आपण बोललो होतो रेल्वे एवढे फॉल होतील. तर या सर्व गोष्टी मी सांगू शकणार नाही, पण पुढे काय होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक तुम्हाला फक्त इथे एक प्राइस ऍक्शन दाखवतो मी. आपण बरेच सगळेच जण डिमांड सप्लाय झोन वर काम करतो, मॅक्झिमम लोक. पण याच्यामध्ये फार काही काही डीप गोष्टी आहेत, ज्या मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला माहित नसतील. ओके. ठीक आहे. तर त्या मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा माझा व्ह्यू आहे. याला कसं प्ले करायचं ते तुम्ही ठरवायचं. मनी मॅनेजमेंट वगैरे आपण शिकवलेलं आहे. जे शिकलेले नाहीयेत, ठीक आहे, त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करा. का सांगतोय? कारण का तुम्हाला शिकल्याशिवाय फायदा नाही होणार, तुम्हाला समजणार नाही तुम्ही काय करताय. आणि तुम्ही अशा एरामध्ये एंटर झालाय मार्केटमध्ये की तुम्हाला अजून पण वाटत असेल की मागच्या 3 वर्षात जसं होत होतं की फॉल आला की वाढेल, फॉल आला की वाढेल. तसं नाही होणार. पण असं नाही होणार की मार्केट वाढणारच नाही. मार्केट वाढणार आहे. ठीक आहे. किंवा मार्केट नवीन हाय पण लावेल. पण जसं मागील 3 वर्षामध्ये झालं की हाय लावत असताना प्रत्येक स्टॉक वाढत होता, ते होणार नाही बघा पुढील 2-3 वर्षामध्ये. ते का नाही होणार हे वन बाय वन आपण पुढे चालून बघूयात. आणि मी जे काही सांगतोय हा माझा व्ह्यू आहे. मी काही सेबी रजिस्टर्ड नाहीये, माझी काही कुठे कंप्लेंट करू नका. आणि हे व्हिडिओ मी काही याला फार लाईक भेटावे, सबस्क्राईब भेटावे आणि मला युट्यूब कडून पैसा जनरेट व्हावा याच्यासाठी बनवत नाहीये. फक्त तुम्हाला माहित असावं की पुढे काय होईल आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट व्हावा याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. तर बघा, ही एक प्राइस ऍक्शन आहे. हे तुम्ही शिकलाय, ज्यांनी माझ्याकडे कोर्स केलाय ते शिकलेत, किंवा जे दुसरीकडून शिकलेत ते शिकलेत की ही अशी एक प्राइस ऍक्शन असते. इथे बॉटमला बायर असतं. थोडक्यात आपण काय सांगतो की इथे जरी बेस कॅन्डल नसेल, ड्रॉप बेस रॅली असं फॉर्मेशन नाहीये, तरी आपण काय म्हणतो इथे बॉटमला बायर. का? कारण का या रॅलीने लेगिनचा हाय ब्रेक केलाय आणि वर क्लोज केलाय. पण ही जी प्राइस ऍक्शन आहे, म्हणजेच काय आपलं म्हणणं असतं, वरून जेव्हा फॉल येईल आणि प्राइस खाली येईल तर या एरियामध्ये बाय होऊन वर गेली पाहिजे. हे नॉर्मल आहे. का? कारण का एका रेड कॅन्डलच्या बाजूला त्या कॅन्डलपेक्षा मोठी कॅन्डल ग्रीन हे फक्त इन्स्टिट्यूशन बनवू शकतं हे आपल्याला माहित आहे. किंवा एका ग्रीन कॅन्डलच्या बाजूला त्याच्यापेक्षा मोठी रेड कॅन्डल फक्त इन्स्टिट्यूशन बनवू शकतं हे माहिती आहे.
पण डिमांड सप्लाय झोन शिकत असताना तुम्हाला हे माहिती आहे का? बघा एक कन्सेप्ट सांग, बऱ्याच जणांना माहित नाहीये. मागील एक दीड वर्षात ज्यांनी माझ्या बॅचेस केले त्यांना माहिती. ठीक आहे. तर बघा, हा एक कन्सेप्ट आहे डिमांड सप्लाय झोन मध्ये, की एक रेड कॅन्डल आहे. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. पण ही ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डलच्या वर क्लोज झाली नाही. बघा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरून मी आज तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. बघा आता या दोघांमध्ये फरक बघा. याची क्लोजिंग पहिल्या केसमध्ये रेड कॅन्डलच्या वर झाली, तर इथले बायर स्ट्रॉंग. इथे लेगआउटची क्लोजिंग लेगिंगच्या वर झालेली नाही. बरोबर आहे. फक्त एक ग्रीन कॅन्डल बनली. मग ही इन्स्टिट्यूशन बनवेल का? तर नाही. इन्स्टिट्यूशन जर बनवेल तर इन्स्टिट्यूशन याच्यापेक्षा मोठीच कॅन्डल बनव. बरोबर आहे. हे ऑपरेटर वगैरे बनवतात. आणि प्राइस अशी इथून समजा वर गेली आणि खाली आली ड्रॉप, तर काही लोक इथे बाय करण्याचा प्रयत्न करतात. तो करायला नाही पाहिजे, कारण का आपण शिकलेलो लेगिंगच्या वर लेगआउटचा क्लोज पाहिजे, किंवा लेगआउट तयार होताना अल्टिमेट क्लोज हा लेगिंगच्या वर पाहिजे. हे आपण शिकलेलो आहे. तर इथे तर बाय होणार नाही. ज्या पद्धतीने इथे बाय होईल पहिल्या केसमध्ये, तसं सेकंड केसमध्ये बाय नाही होणार. पण सेकंड केसला जर आपण मॉडीफाय केलं, जे इन्स्टिट्यूशनने सुरू केलंय आजकाल मागील काही एक दीड दोन वर्षामध्ये, ठीक आहे, ते तुम्हाला माहित आहे की नाही आय डोंट नो. पण हे काय करतात, रेड कॅन्डलच्या बाजूला मोठी ग्रीन कॅन्डल बनवत नाही. बरोबर. हे काय करतात, हे इथे छोटी ग्रीन कॅन्डल बनवतात आणि हळूहळू वर जातात हो, अशा पद्धतीने. मग रेड ग्रीन, मी ते इथे कलर देत नाही, याचा अर्थ ही रेड पण असू शकते किंवा ग्रीन पण कॅन्डल असू शकते, असा मिनिंग असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे वर जातं. अशा पद्धतीने म्हणजेच काय झालं इथे बघा, ह्या दोन प्राइस ऍक्शन मध्ये, पहिल्या प्राइस ऍक्शन मध्ये एका लेगआउटने लेगिंगच्या वर क्लोज केला. इथे लेगआउटने क्लोज नाही केला लेगिंगच्या वर, पण बाईंग सुरू झाल्यापासून अल्टिमेट क्लोज हा लेगिंगच्या वर झाला. बरोबर आहे. दिसतंय तुम्हाला, अल्टिमेट क्लोज झाला, कारण का प्राइस ड्रॉपच झाली नाही, अल्टिमेट क्लोज याच्यावर झाला. अशी प्राइस ऍक्शन जेव्हा असेल ना, तर ती प्राइस ऍक्शन पहिल्या प्राइस ऍक्शन पेक्षा स्ट्रॉंग असते. लक्षात घ्या. जिला आपण कमकुवत समजण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही समजत असाल तर समजू नका. ही प्राइस ऍक्शन या पहिल्या प्राइस ऍक्शन पेक्षा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. इथे फक्त तुम्हाला मिसगाईड केलंय, जे डिमांड सप्लाय झोन तुम्ही शिकलाय किंवा तुम्हाला शिकवण्यात आलेले असतील, तर त्यांनी कदाचित हे तुम्हाला सांगितलं की नाही मला माहित नाही. पण हे मिसगाईड केलंय की तुम्हाला असं दाखवण्यात आलेलं आहे की इथे चांगले बायर नाहीयेत, जेव्हा की इथे चांगले बायर आहेत. जेव्हा पण असं प्राइस ऍक्शन होईल ना, तर आता मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा. जेव्हा पण असं प्राइस ऍक्शन होईल, म्हणजे कसं, लेगिंगच्या वर क्लोज झाला, लेगआउटचा नाही झाला पण अल्टिमेट क्लोज झाला. ठीक आहे. आणि जो पण हाय लागला असेल, व्यवस्थित आहे का काय, जो पण हाय लागला असेल इथून बाय झाल्यानंतर, मग हे कोणत्याही टाइम फ्रेमवर तुम्ही अप्लाय करू शकता. जो पण हाय लागला असेल, समजा हा हाय लागला असं आपण कन्सिडर करू. रेड लाईन जी आपलं ग्रीन ब्लॅक लाईन जी आहे, ही हे दाखवते की तुम्ही लेगिंगच्या वर क्लोज झाला अल्टिमेट. आणि रेड लाईन ही दाखवते की हा अल्टिमेट हाय आणि इथून ड्रॉप सुरू झाला. काय, इथून ड्रॉप सुरू झाला. इथून ड्रॉप सुरू झाला. बघा, इम्पॉर्टंट मुद्दा आहे का. इथून ड्रॉप सुरू झाला. मग हा जो ड्रॉप ड्रॉप असतो ना, हा सिव्हिअर असतो. सिव्हिअर असतो. आणि हे सिव्हिअर ड्रॉप मध्ये आपण ज्या पद्धतीने शिकत आलेलो आहे की डिमांड सप्लाय झोन मध्ये सिव्हिअर फॉल डिमांड झोन मध्ये येताना होत असतो. ठीक आहे. तर हा जो फॉल आहे, हा एवढा सिव्हिअर आणतात नाही, हे इथपर्यंत घेऊन येते. हा पूर्ण रेंज आहे बघा, एक डिमांड झोन टाईप. तर इथे आल्यानंतर जरुरी नाही की प्रॉक्सिमल लाईन पासून प्राइस रिव्हर्स होईल. बरोबर आहे. प्राइस डिजिटल लाईन पर्यंत पण जाऊ शकते. ठीक आहे. पण जेव्हा पण अशा प्राइस ऍक्शन मध्ये प्राइस येईल, आता ऐका इम्पॉर्टंट, जेव्हा पण अशा प्राइस ऍक्शन मध्ये, ह्या पहिल्या नाही दुसऱ्यावाल्या म्हणतोय, जेव्हा पण अशा प्राइस ऍक्शन मध्ये प्राइस येईल ना, ज्या प्राइस ऍक्शनने काय केलंय, अल्टिमेट रेड कॅन्डलच्या वर क्लोज केलाय आणि जिथून फॉल सुरू झालाय, तर जेव्हा बाईंग येईल या झोन मधून, ती बाईंग या अल्टिमेट बाईंगच्या वर प्राइस लागेल. आलं लक्षामध्ये. म्हणजे इथून जो फॉल सुरू झाला, त्या फॉलच्या वर प्राइसला एक वेळेस घेऊन जाईल. हा कन्सेप्ट आहे. म्हणजे एवढं स्ट्रॉंग प्राइस ऍक्शन आहे त्यात. मग हे तुम्हाला मी चार्टवर दाखवतो आणि तुम्ही हे किती पण चार्टवर बघा,
6,000 स्क्रिप्ट लिस्टेड आहे स्टॉक मार्केटमध्ये. त्याच्यातल्या कोणत्याही स्क्रिप्ट मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला हे असंच दिसेल. हा हाय ब्रेक करतो. ठीक आहे. तर मी काय सांगतोय हे बघा, मागे काय झालं होतं. मागे म्हणजे कधी? हम्म, मार्च 2024 ला, बरोबर. मार्च 2024 ला असाच एक फॉल आला होता. तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, बघा. ठीक आहे. असाच एक फॉल आला होता. ही प्राइस एक्शन आहे जी मी तुम्हाला प्राइस एक्शन सांगतो. प्राइस एक्शन मी तुम्हाला जी सांगतोय, ही प्राइस एक्शन मी तुम्हाला सांगितलं. इथे काय आहे? रेड कॅन्डलच्या वर क्लोज नाही झाला. पहिली कॅन्डल झाली का? पण अल्टिमेट क्लोज रेड कॅन्डलच्या वर. बघा, मी डार्क लाईन करतोय. ठीक आहे. अल्टिमेट क्लोज कुठे झाला? ड्रॉपच्या वर झाला. मग माझं म्हणणं काय आहे, अल्टिमेट क्लोज ड्रॉपच्या वर झाल्यानंतर जो काही हाय बनेल, जो काही हाय बनेल, मग हाय काय बनला? इथून बाईंग आली. ठीक आहे. अल्टिमेट हाय आपला जवळपास हा बन, इथून एक रिजेक्शन आले, बरोबर. मग हा हाय पकडला, चांगलं रिजेक्शन. ठीक आहे. हे आले, याला मी रेड करतो. ठीक आहे. तर माझं म्हणणं काय आहे, जेव्हा पण या रेंजमध्ये प्राइस येईल, प्राइस हा हाय ब्रेक. दिस इज अ लॉजिक. समजतंय? हे लॉजिक. ठीक आहे. तर मार्च मध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये पण दाखवतो. मार्च मध्ये बघा, तिथे पण दाखवतो आणि इथे पण दाखवतो. मार्च मध्ये काय झालं होतं बघा. मार्च 2023 मध्ये, 24 मध्ये, जेव्हा ही जनता फुल बुलिश होती आणि जनतेकडे फुल बाईंग होत, बाय केलेली होती मिड कॅप स्मॉल कॅप. पण एक दिवस असा आला होता, त्या दिवशी आपल्या ग्रुप मधल्या लोकांनी पण एका एका दिवसामध्ये 1-1 लाख रुपये लॉस बघितला होता पोर्टफोलिओमध्ये. तर ती सिच्युएशन दाखवतो तुम्हाला. हा ड्रॉप आहे, हा रॅली. ड्रॉपच्या वर रॅलीचा क्लोज झाला, अल्टिमेट क्लोज दिसतोय. ड्रॉपच्या वर रॅलीचा क्लोज झाला दिसतोय. आणि बाईंग इथपर्यंत आलं. बघा, मी मोठा फॉल म्हणतोय, हे छोटा फॉल नाही, मोठा फॉल. ठीक आहे. मग हाय हा, हा हाय बनला. हा. तर हा हाय मी मार्क करतो. ओके. हा हाय आपण मार्क केला. तर जेव्हा पण या रेंज मध्ये येईल प्राइस, हा हाय ब्रेक झाला. ठीक आहे. कन्सेप्ट आला लक्षामध्ये. तर बघा, प्राइस आली आणि इथे लोक लॉस मध्ये होते. आणि तुम्ही आठवून बघा, 13 मार्चला मी सनी देओलचा व्हिडिओ टाकला होता, ठरोमत. 13 मार्च होती त्याची, 13 मार्च 2024. डरोमत. इथून मी काय सांगितलं होतं बघा, किती चालू होती स्मॉल कॅप इंडेक्स? 14,000. आपण काय प्रिडिक्शन केलं होतं की स्मॉल कॅप इंडेक्स याच्या वर जाईल, 16,000. मी 17,000चं टार्गेट सांगितलं होतं, इथून जाईल आणि सगळे स्मॉल कॅपचे स्टॉक वाढतील. बरोबर आहे. इथे फुल पॅनिक होता बघा, हा पूर्ण फॉल. ठीक आहे. आणि तुम्ही जर बघितलं, बरोबर डिजिटल लाईनला टच केलं. मी काय सांगितलं तुम्हाला, डिजिटल लाईन पर्यंत जाऊ शकतो. डिजिटल लाईनला टच केलं आणि अल्टिमेट याच्यावर घ्या, जो हाय लागला दिसतो तुम्हाला याच्यावर, जे आपण इथे 13 मार्चला. बरोबर. आणि असं तुम्ही हजारो चार्ट मध्ये बघा, अशी प्राइस एक्शन जर तुम्हाला दिसली, जी कंडिशन मी सांगितली, तर प्रिव्हियस हाय ब्रेक करणार. प्रिव्हियस हाय ब्रेक करणार. मग ही कंडिशन, आज जेव्हा मार्केट ओपन झालं, आज आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ला, ती कंडिशन झाली होती. बघा, हा आहे मिड कॅपचा इंडेक्स. ठीक आहे. असं मागे पण झालेलं आहे, पण मी तुम्हाला लेटेस्ट सांगतो. हे बघा, ही प्राइस एक्शन दिसते. आणि हा चार्ट पण मी ग्रुपवर पोस्ट केला. ही प्राइस एक्शन. ठीक आहे. 49,747 ही प्राइस एक्शन. इथून काय झालेलं आहे, इथून प्रिव्हियस हाय ब्रेक झाला. झालाय का बघा. हा इलेक्शन डेचा एक्झिट पोलचा हाय होता. हा ब्रेक झाला का? झाला. मग अल्टिमेट क्लोज कुठे आला, जिथून फॉल सुरू झाला? हा दिसतोय.
दिसतोय का तुम्हाला? इथून चांगला फॉल आला, मग हा हाय बघ, दिसा, बरोबर, हा हाय बघ. ओके. मग जेव्हा या प्राइस ऍक्शन मध्ये प्राइस येईल भविष्यात, हा हाय ब्रेक झाला 57,800. येते लक्षामध्ये? हा कन्सेप्ट आहे आपला. मग एवढ्या दिवसानंतर काय झालं, नंतर किती हाय गेला त्याच्याशी घेणं देणं नाही. इथून बाईंग झाल्यानंतर जो हाय लागेल आणि तिथून रिजेक्शन येईल तो हाय पकडा. ठीक आहे. बघा, आज आपण इथे आलो. मग माझं म्हणणं काय आहे, इथूनच वर जाऊ का, तर त्याला निफ्टीची साथ लागेल. ठीक आहे, निफ्टीचं नंतर सांगतो तुम्हाला. जर निफ्टीची साथ नाही भेटली तर हा डिजिटल लाईन पर्यंत येऊ शकतो. बरोबर. पण जरी हा डिजिटल लाईन पर्यंत आला, सांगण्याचा उद्देश आहे का, एक तर इथून पण वर जाऊ शकतो, निफ्टीचा चार्ट डिस्कस करताना मी सांगेल, किंवा इथपर्यंत येऊ शकतो. इथून अल्टिमेटली याला हा हाय ब्रेक करायचा. जर याला हा हाय ब्रेक करायचा आहे तर लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. पॉसिबिलिटी आहे, आपण इथून पकडू किंवा इथून पकडू. आपण इथून पकडू, चला. हा हाय ब्रेक करायचा तर हा अपमूव नॉर्मल साधारणतः 17% आला पाहिजे. कुठे? मिड कॅप इंडेक्स मध्ये. आणि मिड कॅप इंडेक्स जर 17% वाढेल तर स्टॉक 30-35% वाढतील मिड कॅप. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जो तुमचा म्हणजे सर्वांचाच, मी पण आलो, पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस आला त्याच्यावर, जो डाऊन आहे. ठीक आहे. हा पोर्टफोलिओ जर तुम्हाला एक्झिट करायचा असेल रॅलीमध्ये, ठीक आहे, तर या रेंजमध्ये आपण ऍव्हरेज करणं गरजेचं आहे. मग ते कसं ऍव्हरेज करायचं, काय करायचं ते तुम्ही बघा. बरं, एक्झिट करायचा हा शब्द वापरला मी, का वापरला, हे वाक्य का वापरलं? कारण का हा तात्पुरता पुलबॅक येणार आहे. ज्यांनी पण आपला कोर्स केलेला आहे मागील 1.5 वर्षामध्ये, ज्यांनी पण कोर्स केलाय, त्यांनी जर अभ्यास केला नसेल तर परत करा ते व्हिडिओ बघून अभ्यास, की हा फक्त तात्पुरता पुलबॅक आहे. हे अजून खाली येणार. म्हणजे हा इंडेक्स आला पाहिजे 34,000 वगैरे, आणि त्याच्यानंतर लवकर रिकव्हरी येणार नाही याच्यामध्ये, असं माझं अनुमान आहे. तो चुकीचा पण होऊ शकतो. हा पण माझा अनुमान आहे की इथून 17% वाढायला पाहिजे. बरोबर आहे. तो रॉंग पण होऊ शकतो. मग एखाद्याने जर उद्या चालून इथे स्मॉल कॅप आपलं मिड कॅप इंडेक्सचे किंवा मिड कॅपचे स्टॉक ऍव्हरेज केले, तर त्यांनी हा स्टॉप लॉस फिक्स पकडा. त्याच्या खाली क्लोज झाला की विषय क्लोज. त्याच्यानुसार रिस्क तुमची जी असेल त्या रिस्क नुसार तुम्ही ट्रेड घ्यायला पाहिजे. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे की हा जो प्राइस ऍक्शन आहे याच्यापेक्षा हा प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग असतो. आणि मी हे जे सांगतोय हे असं 100 पैकी 99 वेळेस होतं, 80 वेळेस नाही होत. बरोबर आहे. 100 पैकी 99 वेळेस होतं. ठीक आहे. हा प्राइस ऍक्शन येतो म्हणजे येतो. मग अशा ठिकाणी मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स आले. म्हणून मी ग्रुपवर हे पोस्ट करतो, पण लोक एफएनओ मध्ये एंगेज आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एफएनओ चा मी कुठलाही तुम्हाला इथे रेकमेंड करणार नाही. मी जे काही सिरीज बनवेल व्हिडिओची, आय विल नॉट रेकमेंड एनिथिंग रिलेटेड विथ द एफएनओ. बरोबर आहे. कारण का, त्याच्यामध्ये भरपूर महारत हासिल करावी लागते. उगीच उठायचं तोंडवर करून आणि आज मी एवढे कमवले आणि तेवढे घालवले, त्याला मजा नसते. अल्टिमेटली झिरोच असतो माणूस एफएनओ. ठीक आहे. बघा, कन्सेप्ट काय आता, हा स्मॉल कॅप इंडेक्स हा कुठे आला, म्हणजे याने काय केलं, रॅली ड्रॉप पेक्षा मोठी नाहीये, पण अल्टिमेट क्लोज कुठे, सेलिंग प्रेशरच्या वर. मग क्लोज कुठे झाला, म्हणजे हाय कुठे बनला, इथं. इथून ड्रॉप सुरू झाला ना, ह्या इथून हा हाय बनला. तर हा हाय बनल्यानंतर, ठीक आहे, हा हाय बनल्यानंतर आपण इथे आलो आता. बघा, वर नंतर किती बनलं त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला आहे. ठीक आहे. आपण त्या दिवशी पण आलो होतो, इथून थोडासा पुलबॅक आला, आज परत आलो. आपण कुठे जाऊ शकतो, आपण डिजिटल लाईन पर्यंत जाऊ शकतो. बरोबर आहे. कुठपर्यंत जाऊ शकतो, डिजिटल लाईन पर्यंत. पण अल्टिमेट क्लोज हा इथपर्यंत आला, म्हणजे इथपर्यंत रॅली आली पाहिजे. म्हणजे इथून 25-30% स्मॉल कॅप इंडेक्स वाढू शकतो. म्हणजे जे आपले पोर्टफोलिओ 20-20%, 25-25%, काही जणांचे 35%, काही जणांचे 15% डाऊन आहेत, त्यांना एक एक्झिटचा मोका आहे. फक्त
कंडिशन काय अप्लाय आहे? इथे निफ्टीची साथ भेटली पाहिजे. काय? निफ्टीची साथ भेटली तर इथे पटकन रिॲक्शन येईल आणि मग काय होईल माहितीये का? इथे प्रत्येक जण बुलिश होईल. इथे कोणीच बुलिश नाहीये. जेव्हा हे ब्रेक होईल, अजून वर जाईल, तेव्हा प्रत्येक जण बुलिश होईल, तेव्हा आपण एक्झिट व्हायचं. का? कारण का खालचे टार्गेट अजून बाकी आहेत. त्यामुळेच मी सांगितलं ना तुम्हाला, बॉटम तर जून जुलैमध्ये बनेल मोठा, पण तोपर्यंत तडपा तडपा के मारेगा. का बरं तडपा तडपा के मारेगा? लोक सगळे बुलिश होते. आत्ताच तर बघा 22,800 वरून 23,800 गेली की सगळी दुनिया बुलिश झाली. ते सगळे थंडगार झाले आज. सकाळी सकाळी फ्रेश मोड मध्ये 9:30 वाजेपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे जे 24,200 24,500 अशा गोष्टी चालू होत्या ते थंडगार झाले. आता कोणीच बोलणार नाही तुम्हाला 24,200 24,500 जाणार. आणि आत्ताच ते 24,200 24,500 सोडा 24,800 पण जाऊ शकते. पण निफ्टीकडे दोन पर्याय आहेत. पर्याय नंबर एक, कसं जायचं? एक तर आजच्या लो पासूनच जायचं. आज जो लो लागला, नाही तर मग 22,500 22,360. मग इथे लोकांना काय वाटतं 21,800 फार जवळ आहे. बघा आपण नॉर्मली बोलतो की इथे 21,800 फार जवळ आहे, सर ते येईल ना, ते नाहीये दादा हो. का नाही येणार मला सांग. अजून मी डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. इथे फक्त सांगतो बघा. हे काय आहे? हा क्वार्टरलीचा झोन निफ्टीचा. दोन लेगआउट कॅन्डल आहेत. किती लेगआउट आहेत? दोन. क्वार्टरलीचा झोन. ओके. क्वार्टरली कुठून सुरू होतो हा? 22,500 पासून 21,114 पर्यंत. मग लोकांचं सुरू काय होतं? लोक अजूनच त्या मोहमायेमध्ये आहेत की इथे एक्झिक्युशन नाहीये. जेव्हा छोट्या टाइम फ्रेम वर येतो ना, तर बघा मंथलीवर झोन नाहीये, वीकलीवर झोन नाहीये. ठीक आहे. म्हणजे एक्झिक्युशनच नाही, मग का बरं बाय होईल? असे पण प्रश्न पडतात लोकांना. ठीक आहे. याच्या पलीकडे इथे काय आहे बघा एकदा. जो मी कन्सेप्ट सांगितला तो आहे का इथे? बघा बरं एकदा क्वार्टरली मध्ये काय दिसतं तुम्हाला हे? मी जे छाती ठोकपणे सांगतो ना, याच्या खाली मार्केट जाणार नाही. जे पब्लिकला हा गॅप दिसतोय, हा वाला, हा भरल्या जाईल. अजून काय काय दुनियादारी. आणि जेव्हा होणार आहे, अहो ते एक दिवस 200-300 पॉईंट पडले ना निफ्टी, तेव्हा सुरू होऊन जातात ते की ते तो गॅप भरणार आहे. इथे आल्यावर तर ते तर म्हणतील अरे हा नवना चिंगाडे पागल आहे, तो गॅप भरल्या जाणार आहे असं वाटणार आहे. आता मी तुम्हाला काय दाखवलं बघा. हे डार्क करतो क्वार्टरली झोन. हा कोणता आहे? डार्क केलेला क्वार्टरली झोन. ठीक आहे. हा क्वार्टरलीचा झोन आहे. याच्यामध्ये हा डेलीचा झोन. इथे रॅली कॅन्डल ड्रॉप पेक्षा मोठी नाहीये, पण अल्टिमेट क्लोज हा सेलिंग प्रेशरच्या वर झाला. बघा अल्टिमेट क्लोज कुठे झालाय? सेलिंग प्रेशरच्या वर. जो कन्सेप्ट मी आज तुम्हाला सांगतोय झालाय का? मग तिथून काय हाय लागलाय? तिथून काय हाय लागलाय? जिथून मोठं रिजेक्शन आलंय तो हाय पकडाय. काय हाय लागला? हा वाला आहे. बरोबर. हा वाला रेड वाला. इथे रेड कॅन्डल करू, आपलं रेड लाईन करू. हा हाय लागला. तर जेव्हा पण निफ्टी इथे येईल या एरियामध्ये, समजा इथे आली, ठीक आहे, इथे आली, तर निफ्टी समजा इथे आली, ठीक आहे, तर निफ्टी याच्यावर गेली पाहिजे. म्हणजे 13%चा रिव्हर्सल, 13 ते 14% निफ्टी वाढली पाहिजे. म्हणजे जिथे सगळ्यांना वाटेल 21,800 येणार आहे, तिथे निफ्टी 25,000 जाणार. हा एक कन्सेप्ट जो मी आज सांगितला तुम्हाला. आणि दुसरी दुसरी गोष्ट आता सांगतो की हे का नाही ब्रेक होणार सगळं. जेवढं इझी घेताय ना तुम्ही तेवढं इझी नका घेऊ. क्वार्टरलीचा हा झोन आहे ज्याला दोन लेग आउट आहेत. बरोबर आहे. क्वार्टरलीवर हा सप्लाय झोन बनल्यावर ड्रॉप रॅलीवाला मी तुम्हाला काय सांगितलं? हे असे प्राइस ऍक्शन एवढे स्ट्रॉंग नसतात जेवढे मी आज सांगतो ते स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. म्हणजे आहे इथे सप्लाय. बरं ठीक आहे. पण या क्वार्टरली मध्ये जर आपण ईएमए ऍड केला, जो आपण नॉर्मली यूज करतो, ठीक आहे, आपण काय करतो? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ऍड करतो 20चं. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 20 हे जेव्हा आपण ऍड करतो तर तुमच्या लक्षात येईल. हा बघा दिसतोय. हा हा ऍड केला आपण. हा क्वार्टरलीचा झोन आहे, हा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे.
मंथलीवर या. मंथलीला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कुठे आहे? मंथलीला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कुठे आहे? हे बघा इथे. कुठे आहे ही प्राइस? याला मी ब्लू करतो, ब्लू कलर करतो. हम्म. आणि आता या डेलीवर. कुठे आहे हे? बा 22,438 म्हणजे 500च्या आसपास. हे ब्रेक करू शकत नाही मार्केट एवढं इझिली. तिथे एक्झिक्युशन बघत बसू नका. का ब्रेक करू शकत नाही? मंथली क्वार्टरलीच्या झोन मध्ये मंथलीचा 20 EMA फार स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. आणि जेव्हा इथून बाईंग येईल ना, मी तर तुम्हाला दाखवलं किती गेली पाहिजे, 25,000 गेली पाहिजे. पण इथून जेव्हा बाईंग येईल तेव्हा थांबवण्यासाठी कमीत कमी मंथली किंवा वीकलीचा चांगला सप्लाय झोन पाहिजे. छोट्या सप्लाय झोनला मार्केट म्हणजे थांबणार नाही. तर मग आपण जेव्हा बघायला येतो तर मंथलीवर सप्लाय झोन आहे का? बघा, नाही. सप्लाय झोनच नाही मंथलीवर. जसा मंथलीवर डिमांड झोन नव्हता, मी म्हणायचो ना इथे डिमांड झोनच नाही, मार्केट पडेल. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू सांगेल तुम्हाला का म्हणायचो मी तसं. ठीक आहे. तर तसं इथे सप्लाय झोन पण नाही, मग वाढताना थांबेल का? नाही थांबणार. आहे का मंथलीवर सप्लाय झोन? नाहीये सप्लाय झोन, सगळं गार्बेज आहे. म्हणजे ही अशी कंडिशन आहे. ह्या ज्या 4 कॅन्डल दिसतात ना तुम्हाला, जर माझे शब्द लक्षात ठेवा, जर निफ्टी इथे आली इथे, तर एका कॅन्डल मध्ये इथे जाईल मंथली. रिमेंबर माय दिस. 25,000 एकच कॅन्डल एवढी मोठी. जिथे तुम्ही 21,800चे स्वप्न बघसाल ना, तिथे हा 25,000 दाखवेल तुम्हाला. आणि 25,000 गेल्यावर तुम्ही म्हणसाल 27,000 जाणार आहे, प्रिव्हियस हाय ब्रेक होणार आहे, तिथून हा 21,800 किती. त्यामुळे पुढचे 5-6 महिने फार पॅनिकचे. म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन लक्षात आला का? वर गेलं तर एक्झिट व्हायचंय, तर तुम्हाला इथे ऍव्हरेज करावं लागेल आणि जास्त ग्रीड मध्ये यायचं नाही. खालचे टार्गेट बाकी आहेत. ते का बाकी आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू बघूयात आपण. आपल्याला काय बघायचं? मंथलीचा सप्लाय झोन आहे का? नाहीये. मग विकलीचा पाहिजे चांगला. मग विकलीला कुठे सप्लाय झोन येतात? बघा, बघा मी तुम्हाला दाखवतो. विकलीवर सप्लाय झोन आहे का चांगला? कारण का क्वार्टरली मध्ये बाय होणार आहे तुम्ही. तर हा तर काही बंदाच अजून याला पकडत नाही. हा सप्लाय झोन बघा, ड्रॉप बेस ड्रॉप. ज्यांनी व्यवस्थित डिमांड झोन सप्लाय झोन शिकलेत, हा बोगस सप्लाय झोन. काय? दोज वी हॅव हू हॅव लर्न डिमांड अँड सप्लाय झोन प्रॉपरली. हा सप्लाय झोन थर्ड क्लास आहे आणि हा थर्ड क्लास सप्लाय झोन मधून सुद्धा आपण पडलेलो आहे. म्हणजे हा काय टेस्टेड. इथे सप्लाय झोन नाही. हा बघा, रॅली बेस ड्रॉप. हा पण थर्ड क्लास सप्लाय झोन आहे, जे व्यवस्थित डिमांड सप्लाय झोन शिकलेत ते. आणि हा थर्ड क्लास सप्लाय झोन सुद्धा वीक टू वीक टेस्टेड आहे. म्हणजेच काय, तुम्हाला इथपर्यंत थांबवायला कोणी नाही. येते लक्षात? मग हा सप्लाय झोन आहे ड्रॉप बेस ड्रॉप. हा पण टेस्टेड आहे, हा चांगला सप्लाय. म्हणजेच काय, एक तर सप्लाय झोन चांगला नाही विकलीवर, जो चांगला आहे तो टेस्टेड आहे. म्हणजे मार्केट इथपर्यंत पण जाऊ शकतो परत, तुम्हाला सगळी. येते तुमच्या लक्षात? जेव्हा इथे येईल या रेंजवर. मग ही रेंज मी तुम्हाला कोणती सांगितली? ही रेंज मी तुम्हाला सांगितली, एक तर मंथलीचा हा एरिया, बरोबर, आणि याच्यामध्ये डेलीचा हा एरिया. हा 22,100 ते 20,200. ह्या एरियामधून मार्केट एवढं वर जाऊ शकतं. पण मार्केट इथून सुद्धा वर जाऊ शकतं. हे कसं का जाऊ शकतं हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण आजचा जो कन्सेप्ट होता हा कन्सेप्ट होता, त्यामुळे जास्त घाबरायचं नाही आपण. आणि मी आज सकाळी पण मेसेज टाकला ग्रुपवर की जिथे तुम्हाला बाय करायला भीती वाटेल ना, तिथे बॉटम बनतो. पण हा लॉंग टर्म बॉटम नाहीये. लॉंग टर्म बॉटम अजून खाली बनेल. हा टेम्पररी बॉटम पण असू शकतो. कारण का आज बरेचसे इंडेक्स जसे की स्मॉल कॅप मिड कॅप मला वाटलं, म्हणून मी आज व्हिडिओ बनवला, चांगले याच्यात आलेत. इथून सुद्धा निफ्टी 25,000 पर्यंत जाऊ शकते, हा लो ब्रेक न करता. आणि हा जर लो ब्रेक केला, पॅनिक सेलिंग येईल 300-400 पॉईंटची, इथे सगळे थंडगार होतील. पण इथून निफ्टी 25,000, म्हणजे हे दोन वे आहेत. आता इथून का जाईल हे मी तुम्हाला आज नाही सांगणार, मी नंतर सांगेन. आता मी तुम्हाला जे सांगितलं क्वार्टरलीच्या झोनचं महत्व आणि त्याच्यामध्ये 20 EMA, तसं तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघा. कुठे बघा? बँक निफ्टी. बँक निफ्टीचं चार्ट बघा. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित, तर हा क्वार्टरलीचा झोन आहे, हा वाला. इथे एकच लेगआउट आहे. निफ्टीमध्ये दोन लेगआउट आहेत, लक्षात घ्या.
निफ्टीमध्ये किती लेगआउट आहेत? दोन. इथे क्वार्टरलीला एकच लेगआउट आहे. ठीक आहे, हा झोन दिसतो तुम्हाला, हा झोन आहे. याच्यामध्ये आपण 20 EMA ऍड करू. जे 40,000 40,000चे स्वप्न बघतात ना बँक निफ्टीमध्ये, त्यांचे फक्त स्वप्न राहणार आहेत. जेव्हा बेरीज व्हायचं होतं तेव्हा ते बेरीज झालेले नाहीयेत. चुकीच्या ठिकाणी बेरीज होतात आहेत लोक. ठीक आहे, हे बघा. हम्म. हा 20 EMA. जेव्हा आपण मंथलीच्या चार्टवर जातो, तर तुमच्या लक्षात येईल मंथलीच्या 20 EMA ला क्वार्टरलीच्या झोनमध्ये बँक निफ्टीने टच केलं. क्वार्टरलीवर कसलाही सप्लाय झोन नाही. तुम्ही क्वार्टरलीच्या झोनमध्ये जर बाय झालाय जिथे 20 EMA मंथलीचा आहे, तर तुम्हाला थांबवण्यासाठी मंथली किंवा विकलीचा सप्लाय झोन लागेल. तर इथे मंथलीवर सप्लाय झोन नाहीये, मग विकलीवर आहे का बघा बरं एकदा. विकलीवर आहे, बघा. मार्केट इथे बाय होऊन कुठे गेलं? विकलीचं सप्लाय. कुठे गेलं? विकलीच्या सप्लाय झोनला. मी तुम्हाला सांगितलं ना विकलीच्या सप्लाय झोन पर्यंत जाईल. मग एक लेगआउट वाला झोन जर हे करू शकतो, निफ्टीला दोन लेगआउट आहेत लक्षात ठेवा. आणि निफ्टीला सप्लाय झोन जसं बँक निफ्टीला आहे ना, इथे होता बघा, इथे बँक निफ्टीला सप्लाय झोन चांगला आहे, तसा निफ्टीला 25,000 शिवाय चांगला सप्लाय झोन होत नाही. त्यामुळे निफ्टी तिथे आल्यानंतर 25,000 जाईल. ठीक आहे, तिथून परत ड्रॉप होईल. मग आता ही बँक निफ्टी इथून पडू शकते का? हो, पडली ना. डेलीवर बघा, पडली. कारण का सप्लाय झोनला हिट झाली विकलीच्या. मग पडल्यानंतर कन्फर्मेशन घ्यायला येऊ शकते फक्त, किंवा मग लगेच इथे बघा ड्रॉप रॅली. मग ड्रॉप रॅलीचा कन्सेप्ट काय आहे? सिम्पल कन्सेप्ट. जो हाय बनला, प्रिव्हियस हाय ब्रेक झाला. हम्म? जो हाय बनला जिथून फॉल सुरू झाला, हा हाय. बरोबर, दिस इज अ हाय, दिस इज अ हाय. ओके, हा लो. याच्यात जर बँक निफ्टी आली, जे मोहमायेमध्ये आहेत ना की बँक निफ्टी 40,000 येईल, 32,000 येईल, 34,000 येईल, 33,000 येईल, इथे आल्यानंतर समजा बँक निफ्टी थोड्याशानी राहिली, इथे आल्यानंतर बँक निफ्टी कॅन मूव अप टू दिस लेवल. 12 ते 13%. जी निफ्टी पण वाढेल आणि बँक निफ्टी पण वाढेल. मग मी सुरुवात करताना तुम्हाला काय सांगितलं? स्मॉल कॅप अँड मिड कॅप डिजिटल लाईन पर्यंत काय येऊ शकतात का? कारण का त्याला मोठ्या इंडेक्सचा अजून सपोर्ट भेटत नाही, निफ्टीचा आणि बँक निफ्टी. बँक निफ्टीचा एवढा इम्पॉर्टंट नाही, निफ्टीचा. तिथे आल्यानंतर घाबरू नका आणि कोणाचेही होपलेस गोष्टी ऐकू नका की 21,800 आएंगा आणि गॅप भरेगा. आपले थर्ड क्लास जे बसलेले आहेत ना, यांचं ऐकायचं नाही. तिथून मोठी रॅली येईल, तिथे तुम्हाला एक्झिटचा चान्स भेटेल. आणि हे जवळ आलेलं आहे म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. थोडे असे काही कन्सेप्ट आहेत जो मी आज तुम्हाला हा सांगितला. ठीक आहे, असे बरेचसे कन्सेप्ट आहेत, मी हळूहळू व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत राहील. आज इथेच थांबूयात. थँक्यू.